कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान राजा रामचंद्र भगवान भगवान की जय एकनाथ महाराज की जय सजयति सिंदूरवदनम देवयत पास्पंगज स्मरणम वासर्मनिरिवम तमशाराशी नाशयन्ति विघ्नम या कुंडे तुषारादया शुभ्रवस्थाया विनान मंडित कराया या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकरा वसुदेव सुतम देवकौतचानुवदनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः हे जागो गजवदना मंगलारंभी तुझी प्रार्थना वंदिता हो तुझे चरण ग्रंथ पाविजे सिद्धेसी जे जाव सरस्वती आदिमाया तू शक्ती बैठून माझ्या जिवेवरती कार्यसिद्धी सपाविजे जे जावो गुरुनाथा कृपा कर ठेवणी माझे माता सिद्धेश नावे ग्रंथा येचवर देजे पुंडलिक वंदे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान राजा रामचंद्र भगवान पवननाथ हनुमान संत एकनाथ महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः लक्ष्मणे रणात सारथीचे दोन्ही रथ रावण केला तात संग्रामात साठोपे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की राजा रामचंद्र भगवान की हनुमान की जय एकनाथ महाराज की जय मोतीराम महाराज की जय महाराज की जय महाराज की जय भारती महाराज की जय माता की जय पते शिवार महादेव प्रभूची चरित्र गाथा रामकथा अंतर्गत अशा प्रकारची कथा चालते त्या भूमीमध्ये गोदामातेच्या कुशीत वसलेल्या येत असत्या प्रकारचा आणि भगवानाचं चिंतन करणं भाविक भक्तीचा हेतू भक्तिवाणी आणि इथे दत्त प्रभूचा घेत असता अधिष्ठान महादेवाचा आहे आणि हेत कथा चाललेली आहे सर्व माय भक्ताने माता भगिनी भाई भक्तांनी कथेकडे लक्ष द्या काय कथेचा विषय आहे या 43व्या अध्यायाला लक्ष्मण शक्ती सोहळ्याची सुरुवात होते आहे आणि या शक्ती प्रसंगातल्या पहिल्या ओळीमध्ये महाराज येतच त्या प्रकारचा आणि त्या ठिकाणी येतर काय मजकूर आहे का पहिली ओळ वाचा बोला लक्ष्मण एकनाथ सारथीचे दोन्ही रथ रावण केला तात संग्रामात साठोपे लक्ष्मणाने क्रांती केली रावणाचा इतर रथ मोडला सारथी मारला घोडे मारले या प्रमाणाने लक्ष्मणाने क्रांती करून धर्माची गोडी मिळण्याची शिकस्त केली बोला रणी लक्ष्मणे विरत रणी लक्ष्मणे केला विरत तो रावण मणी लंकानाथा विभीषणे केला स्वगात त्याची तपारता मारा भया रावणाला पण रावणाला मनावर घेतलं नाही लक्ष्मणाचं
स्वतःचा भाऊ येत असत्या प्रकारचा आणि त्याने माझ्या रथाचे घोडे मारले आणि म्हणून विभीषणावर जात खाऊ लागला. बोला लक्ष्मणे दादिया पडता करीन विभीषणाच्या घाता तू सोडिना शरणागता क्षणार्धाता ना विचंबे. बाजू घेण्यावर काहीच नाही. इतक्या ठेवतात देवा ठेवून म्हणाले मी 3 नेऊन यायचं काही चालत नाही. या प्रमाणाने रावणाला नियोजन नाही. निर्गुणाधरे श्रीरावण परता नवता लक्ष्मणा विभीषणावरी आपण अति निर्वाण मांडले. विभीषणावर डोळा ठेवला रावणाने काय करतो बोला. घोडे मारता रावण वेगळाच सांडून बाण मारावया विभीषण करोनी उडाना दाबीनला. विभीषणाच्या कंकरी आणि मृत्यूवर जपत असलेला रावण रणांगणात उतरला. बोला विभीषणे देखोनी तिथे दात काय सकंडा उठी त्याचे नळीचे रक्त गोटी ऐसा दशकंठी शोभला. म्हणजे रावणाला विभीषणाला पाहून कर्करदात खाऊ लागला रावण. बोला एके गाय वय सांगते आईचे अभिमंत्रोनी शक्ती थोडी विभीषणा प्रती लंकापती मंत्रोच्चार करून शक्तीवर स्थापन केलं आणि एका गावामध्ये विभीषण करावा महाराज अशा पोटी रावणाने शक्ती सोडली. रावणे त्वरिता शक्ती लक्ष्मणाचे बाणावरती त्रिदाचे दोन्ही पाडली क्षिती निधर शरणार्थी राक्षीला. आणि 3 तुकडे राखावया विभीषण पाठी राखा लक्ष्मण पावना सखे रावण शक्तीचे दोन्ही सांडिली. खाली पाडली शक्ती तुकडे तुकडे केले. बोला शक्तीचे दिली लक्ष्मणे ऐसे कोणी रावणे दुसरी शक्तीचे सजिली तेने विभीषण प्राण घ्यावया. शक्तीला तुकडे केले. रावणाच्या हातून पडली. रावणाचा उपाय फुंकला. रावणानं दुसरी शक्ती घेतली. बोला विभीषणाचा घ्यावया प्राण तुझी शक्ती सजी रावणा निवारू जाता लक्ष्मणा दोघे जण मारतीला. लक्ष्मण रावणाला दोघांनाही मारण्याची ताकद होती त्या शक्तीमध्ये. भगवान रामचंद्र भगवान की जय. हनुमान की जय. एकनाथ महाराज की जय. गणेशा नमाज नाताय धर्म विभीषण थोडी आपण हाती गोभे. शक्ती अतिशय क्रोधाविष्टांत करणारी विभीषणावर मारली शक्ती. बोला शक्तीचा आवाज झाला. गौस्थलीतून काढली. बोला आता माझ्याशिवाय भाग नाही. चला पुढे विभीषण पावला पाठी घालली विभीषण येत हिंमतानं भरायला. लक्ष्मण मागे पाठी राखा. विभीषणाला भीती नाही. देव मागे पुढे. बोला विभीषण समोर रघुनाथा नामी नाही म्हणावता निर्भयता सकट उभं राहिलं. विभीषणाच्या लक्षात आलं आणि विभीषणानं देवाच्या नावाचं चिंतन सुरू केलं. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय. विभीषण भजन करू लागला. बोला राम नामाच्या दोघं नाचू लागले. जागा एवढी आहे की भगवंताच्या भजनाच्या बळावर मृत्यूला सुद्धा भीत नाही. असं लक्षात आलं रावणाच्या. बोला
देवाच्या नावाचा महिमा थोर आहे. येत असताना काय महिमा आता सांगण्याची ती आणि कोटी ब्रह्मत्यार असल्या भगवंताच्या नामाच्या चिंतनाचा महिमा जास्त आहे. आणि आता येते याच्या पुढे कशा प्रकारच्या लक्ष्मण शक्ती सोहळा आयोजित केलेला कसा रावणानं मारलेली शक्ती कोणती युक्ती करून मारली ते आहे का वटावरली शक्ती लक्ष्मणाला कारण महाराज त्या भिचारी शाळा ध्वंस करते वेळे आणि आम्हाला येतं शस्त्रविद्या शरण आलेल्या आहे. आणि त्या येतं बळावर लक्ष्मण केसाला धक्का लागू देणार नाही. लक्ष्मणाला बांधलेला चला पुढे सुंदरी यानंतर वाचक म्हणून शिवाजी पाटील देगावकर सेवा करतील व सूचक गजानन पाटील पैकी सेवा करतील सूचक म्हणून. चांगलेच नाव दिले नसलं तरी तिसरा महिना आला म्हणून तर म्हणत तर कोणी देईना गेलं मी बसतो कोणी बसना गेलं पंढरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान की जय. श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः. येणे शक्तिपाते जाण विशेष मारावा विभीषण आडवा येऊनी लक्ष्मण शक्तीच्या जण तेने केले पिंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ सर्व कार्य सर्वदा. गौरी गजानन कौशल्या पुत्र श्री रघुनंदन व स्वामी गुरु जनार्दन यांच्या चरणी नतमस्तक. ग्रंथाचं मुख्य अधिष्ठान प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक व जमलेल्या सर्व राम भक्तांच्या चरणी नतमस्तक. गोड अशा प्रकारची कथा भगवान रामरायांची चरित्र गाथा असो. कथेला सुरुवात या ठिकाणी असणार युद्धाचा प्रसंग चालू आहे आणि युद्धाच्या प्रसंगामध्ये असताना रावण हताहत झालेला आहे आणि शक्ती सोडत आहे. आपल्या बंधूवर म्हणजे विभीषणावर शक्ती सोडण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणले प्रयत्न असा चालू आहे परंतु असणारा विभीषणाला शरणागताला दाखवायसाठी तुझ्या केसालाही धक्का लागू दिला नाही. अशा प्रकारे लक्ष्मण महाराज असणार रावणाच्या अशा शक्तीचं त्या ठिकाणी वाताहर करत आहे. शक्तीचा घात चुकत आहेत आणि विभीषणाच्या असणाऱ्या केसालाही धक्का लागू देणार नाही अशी अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणले आधी मारिल लक्ष्मण मग मारिल विभीषण काय सैन्याक्रोशे रावण शक्ती निर्वाण काढिले. असो त्या ठिकाणी असणार रावण असणारा हाताल झालेला होता. असं झालेलं होतं की पूर्वी 2 शक्त्या सोडल्या परंतु एकही शक्ती असणारी लक्ष्मण विभीषणाला लागलेली नाही. कारण असणारा सखा भाऊ पक्का वैरी त्या ठिकाणी झालेला होता आणि रावणच आपला भ्राता विभीषणाला मारण्यासाठी शक्ती सोडत होता.
परंतु असणारी एकही शक्ती असणारे लक्ष्मण महाराजांनी विभीषणाला लागू दिली नाही. मग मात्र असणारे रावणाचं संतुलन बिघडलं महाराज, आणि संतुलन बिघडल्याच्या नंतर असणारे युद्ध नक्कीच पराजित होण्याच्या मार्गावर चाललेलं असतं. म्हणून त्या ठिकाणी रावणानं काय विचार केला, जोपर्यंत लक्ष्मण या रणांगणामध्ये आहे तोपर्यंत असणार माझ्या हातून विभीषण मरणार नाही. मग काय करायचं, अगोदर असणाऱ्या लक्ष्मणाचा घात करायचा आणि नंतर विभीषणाचं बघून घ्यायचं. म्हणून असणारे रावण असणाऱ्या शक्ती सोडणार आहे. कोणती शक्ती सोडणार आहे ते ऐका म्हणले. तिचं नाव परमशक्ती, जे निवारिना रघुपती, सौमित्राच्या निजघाती, निर्वाणार्थी सोडी तू. रावणाला असणारे आपली बुद्धियुक्ती करून लक्ष्मणाला मारायचा कपट केला, परंतु लक्ष्मण काय साधा सुद्धा नव्हता महाराज. लक्ष्मण असणारा रावणाला मरणार नव्हता. तरीही असणाऱ्या कोणती शक्तीचं दिली, ब्रह्मशक्ती असणारी काढली आणि ब्रह्मशक्ती लक्ष्मणावर सोडणार आहे म्हणले. करुणी माझी ख्याती, भस्म केल्या दोन्ही शक्ती, येणे शोभला लंकापती, ब्रह्मशक्ती सोडी तू. माझ्या असणार मी राजा रावण आहे लंकेचा, आणि माझ्या दोन्ही शक्तीचा हरण असणार या लक्ष्मणाने केलेला आहे. मग असणार मला कोणती शक्ती सोडायची, मी असणारा निश्चितच ब्रह्मशक्ती सोडेल आणि या लक्ष्मणाचा घात करील, असं असणारे कपट बुद्धीने रावण विचार करत आहे म्हणले. दुर्धरा युक्ती, मय केली माईक शक्ती, केलं चले श्रेष्ठ सुरापूर्ती, लंकापती सचिंत. मयासुरानं असणार माझ्या सासऱ्यानं म्हणजे मयासुरानं जी शक्ती असणारी ब्रह्मदेवाकडून वरदान घेतलेली होती, ती शक्ती आता राजा रावण लक्ष्मण महाराजावर सोडणार आहे म्हणले. प्रार्थना प्रजापती, मागितली ब्रह्मशक्ती, अनिवार्य त्रिजगती, ब्रह्मवर्धकती दुर्धरा. मयासुरानं असणारे भगवान भोलेनाथांची असणारी तपश्चर्या करून भगवान भोलेनाथांना प्रसन्न केलं आणि प्रसन्न करून असणारी ब्रह्मशक्ती मागितली आणि ब्रह्मशक्ती दिल्याच्या नंतर असणारी ती शक्ती आता रावण लक्ष्मणावर सोडणार आहे म्हणले. रावण शक्ती सर्वांच्या गेली पुराणा, अवतार पुरुषी जाणो, बांधकपणा चाले ना. ब्रह्मदेवानं अगोदरच असणाऱ्या राजा रावणाला सांगितलं होतं, म्हणले रावणा शक्ती तुला मी देतो, परंतु असणार अवतार पुरुषाला ही शक्ती बाधक ठरणार नाही. अवतार पुरुषाला याचा कसलाही असणारा द्वेष होणार नाही, त्याच्या पुढे असणारी शक्ती चालणार नाही, शक्तीची शक्ती असणारी क्षीण होईल, असं असणारं ब्रह्मदेवानं पूर्वीच सांगितलेलं होतं. परंतु असणारं काय झालं, रावणाला माहित होतं की नाही की लक्ष्मण अवतार पुरुष आहे, म्हणून असणारं शक्ती सचिनी म्हणले. अवतार पुरुषा पृथ्वी, माझी बांधली ब्रह्मशक्ती, प्राण घेवे तिचनी क्रांती, शक्तीची गती संपेल. जर असणारा समोर कुणीही येईल, कुणीही असणारा योद्धा आला तरी शक्ती संपेल, शक्तीने त्याचा घात होईल. परंतु जर का अवतार पुरुष समोर आला तर शक्तीची शक्ती चालणार नाही. रावणा ज्यावरी शक्ती प्रेणे, त्याने जीव नाही वाचणे, अशी ब्रह्मशक्ती रावणे लक्ष्मणा कारणे सजिली. शक्ती अशी आहे की या त्रिभुवनामध्ये असणारा कुणीच कितीही ताकदवार असला तरी या शक्ती पुढे असणारा त्याचं काही चालणार नाही. रावणा शक्तीने मारावा विभीषण, तो सौमित्र वाचला आपण, सन्मुख लक्ष्मी लक्ष्मण, काय रावण बोलतो. त्या ठिकाणी असणाऱ्या लक्ष्मणाने असणाऱ्या विभीषणांना आपल्या देखत दोन्ही शक्तीने वाचवलं होतं आणि वाचवल्याच्या नंतर असणारं रावणाला राग आलेला होता म्हणले. रागाच्या भरात रावण काय काय बोलतो. शक्तीने वारून जाण विभीषण, आता तुझा गेला प्राण, शक्ती दारुण सोडून. रागाच्या भरामध्ये रावण बोलायला लागलेला आहे म्हणले, लक्ष्मणा तू माझ्या दोन्ही शक्ती क्षीण केलेला आहेस.
परंतु आता मी अशी शक्ती सोडणार आहे, या शक्ती म्हणजे ठार होशील, तुझा निश्चितच या ठिकाणी प्राण जाईल, असा असणारा रावण बोलू लागलेला आहे. शेती सोडून दारुण दिशीन चले निवारण, हाता बेतून संपूर्ण घेऊन प्राण येईल. लक्ष्मणा, शक्ती कशी आहे म्हणले? या शक्तीचं निवारण त्रिभुवनामध्ये कुणाला चालणार नाही. या शक्तीने निश्चितच तुझा प्राण जाईल. तुझ्या हृदयामध्ये जेव्हा शक्ती लागेल तेव्हा असणारा तू तडपडशील आणि तडपडून असणारा मरणाच्या दारात पडशील. अशा या शक्तीचं सामर्थ्य आहे म्हणले. माझ्या शक्तीचा आघात चुकल्या कळला पुरुषार्थ, अशा बोलून लंकानाथ शक्ती सोडित साठोक. लक्ष्मणा, तू जर या शक्तीचा असणारं सामर्थ्य दाखवून तू जर या शक्तीचं निवारण करू शकलास तर मी असणार मानील की तू खराच पुरुषार्थी वीर आहेस, सामर्थ्यवान वीर आहेस. परंतु तू या शक्तीचं निवारण करणार नाही. शक्ती देवाच्या कडाडी उभे सैन्य पडे झांपाडी, बघाई तुझ्या पडी पाडी गगन गडाडी गडगडजे. रावणाने शक्ती सज्जली, शक्ती सोडली. कड 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 अशा आवाजामध्ये शक्ती असणाऱ्या भाळामध्ये सुटली आणि सुटल्याच्या नंतर काय झालं ऐकलं म्हणजे रघुनाथ तिसरा वीर हनुमंत, ज्याचे नेत्र सावचित ये रघुतीत शक्ती द्यायचे. अशा प्रकारामध्ये शक्ती गेली वेगाने. शक्ती गेल्याच्या नंतर काय प्रकार घडला? जे काही असणारे रणांगणामध्ये योग्य होते सर्वांचे डोळे झाकले, सर्वजण मूर्छित पडले, सर्वजण बेशुद्ध झाले. कोण कोण होते शुद्धीवर? भगवान श्री रामचंद्र, लक्ष्मण आणि हनुमान हे तिघच वीर असणारे सावधान होते. कशामुळे सावधान होते? तर भगवान श्री रामचंद्र असणारे विष्णूचा अवतार आहेत, लक्ष्मण शेषाचा अवतार आहे आणि मारुतीराया असणारा भोलेनाथांचा अवतार आहे. म्हणून तिघच जण सावध होते, बाकीचे सर्व मूर्छित पडले होते म्हणतात. कोणी दुर्धर लक्ष्मण वीर धीर मात्र सदुन एवढी मोठी असणारी ब्रह्मशक्ती आलेली आहे, परंतु असणार तिळभर सुद्धा शंका माझ्या लक्ष्मणाच्या मनामध्ये नव्हती म्हणले. लक्ष्मण असणार त्या शक्तीचं निवारण करण्यासाठी सज्ज होते. बाण काढला, धनुष्याला लावला आणि चढवितात म्हणले. शक्ती कडाडी गगनी लक्ष्मणेंदुनी बाणी, सांडली छेदुनी घातली पिटोनी निरालंबी. रावणाला ब्रह्मशक्तीचं निवारण केलेलं, ब्रह्मशक्ती सोडलेली आहे आणि सोडल्याच्या नंतर असणाऱ्या लक्ष्मणाने आपल्या बाणातून असणारा बाण काढला, आपल्या धनुष्याला लावला आणि लावल्याच्या नंतर असणारी ती ब्रह्मशक्ती आल्याच्या नंतर सोडली शक्ती. 100 वेळा त्या शक्तीचं निवारण केलं आणि शक्ती असणारी माघारी पाठवली म्हणले. शक्ती निर्वाणे गगनी येता कडाडवाने, लक्ष्मणाच्या संरक्षणे कृपावचने वदे राम. ब्रह्मयाची असणारी ब्रह्मशक्ती येते वेळेस रामरायांनी पाहिली, माझ्या प्रभू रामचंद्रांनी पाहिली आणि पाहिल्याच्या नंतर असणाऱ्या प्रभू श्री रामचंद्रांना कृपा वाटली आणि कृपेने असणाऱ्या आपल्या भगवंताचं नामस्मरण करू लागले. म्हणले एवढी दुर्धर शक्ती माझ्या लक्ष्मणावर येत आहे, माझ्या लक्ष्मणाचं तुम्ही असणार शरणागत राहा, तुम्ही असणार माझ्या लक्ष्मणाला रक्षण करा, असं असणार कृपा वचन आपले माझे प्रभू श्री रामचंद्र करू लागलेले आहेत. दृष्टी अवलंबून शक्तीची शक्ती केली सिन, शक्तीची देवनी मान राखली आपण निर्वेतले. माझ्या परमात्म्यानं प्रभू श्री रामचंद्रानं शक्तीकडे असं पाहिलं, कडकड 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 करत येणाऱ्या माझ्या भगवान प्रभू श्री रामचंद्राने त्या शक्तीकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर असणारं त्या शक्तीचं सामर्थ्य क्षीण झालं. बघितल्याबरोबर क्षीण झालं, शक्तीचं सामर्थ्य असणारं निघून गेलं आणि केवढी शक्ती राहिली म्हणतात, जेवढी असणारी ब्रह्मदेवाचं वरदान होती नावालाच राहिली आणि तेवढी शक्ती येत आहे म्हणले. शक्ती केली सिन, त्यावर लक्ष्मण गीता बाण, शक्ती पडत पडता जाण, जय रावण साठवते.
माझ्या भगवान प्रभू श्री रामचंद्रांनी असणाऱ्या त्या शक्तीकडे पाहिल्याच्या नंतर असणारी शक्ती क्षीण झाली, शक्तीची ताकदच संपली महाराज. कारण प्रभू श्री रामचंद्रांनी एकच नजर त्या शक्तीकडे टाकली आणि टाकल्याच्या नंतर ती शक्ती असणारी क्षीण झाली, शक्तीतली शक्ती संपून गेली. आणि ती जर शक्ती माझ्या लक्ष्मणरायांना लागली तर तिनं असणार काही होऊ शकणार नाही. कारण ती फक्त असणारी ब्रह्माचं वरदान होतं, मोठ्या घरी जन्माला आलेली होती, तेवढीच असणारी नावापुरती शक्ती राहिली. आणि तेवढी शक्ती आता माझ्या परमात्म्यांना लागणार आहे. म्हणजे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, राजा रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय. यानंतर वाचक नंदवती सेवा करतील आणि सूचक श्रीमंगली महाराज सेवा करतील. फक्त 5 दिवस.